एक आपण एबीपी न्यूज याच्यावर जी काल बातमी प्रसार झाली त्याच्याबद्दल बोलणार आहे. मी सचिन राजादा, सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ. मित्रांनो, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार राज्यसभेचे खासदार आहेत आणि त्यांचा काल पुणे येथे साखरपुडा पार पडला आणि त्या साखरपुड्याला अनेक मान्यवर पक्षाचे लोक, त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. पण एबीपी न्यूज वाल्यांनी जी बातमी लावली त्याचे मला खूप प्रचंड हसू आलं की त्याच्यात असे होते की रुपालीताई चाकणकर त्या साखरपुड्याला आवर्जून उपस्थित राहतात आणि साखरपुड्याला उपस्थित राहत असताना अचानक त्यांची एंट्री गाडीमधून होते आणि पार्थ पवार यांच्या साखरपुड्याला रुपाली चाकणकर हसत एंट्री. आता मान्यवरांनी येज कस हसण्यासारखेच आहे. येज कस कुणी रडत यावं, हसत यावं, कपडे घालून यावं कसं कार्यक्रमाला. जर तुम्ही अशा जर बातम्या लावत असाल तर माणसाने येज कस, हा एक फार मोठा विषय आहे मित्रांनो. त्या आणि महाराष्ट्रात एबीपी न्यूजची कालची तुम्ही बातमी जर पाहिली असेल तर वाऱ्यासारखी प्रसार झाली. मग ह्या महिलेची बातमी एवढी वाऱ्यासारखी व्हायरल होण्यासारखं काय आहे? गाडीतून येताना माणूस हसतच असतो ना. मग हसत एंट्री म्हणजे आता त्याला काय, त्यांनी त्यांची भावना कशी व्यक्त करावी, एक शुभ कार्याला त्यांची भावना कशी व्यक्त करावी. मग माणसाने हिथून पुढं कसं जावं, कार्यक्रमाला कसं जावं ही पत्रकारांना विचारावून जावं का? हसत म्हणजे जरा वेगळाच प्रकार आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? रुपालीताई चाकणकर हसल्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? बरेचसे तुमच्या प्रतिक्रियेत मला सुद्धा एक ध्यास लागलाय. तुम्ही कमेंट मध्ये मला लिहा की रुपालीताई चाकणकर यांचा मुद्दा हसत एंट्री पार्थ पवारच्या साखरपुड्याला, ही हेडलाईन योग्य वाटते का तुम्हाला? आणि तुमचीच प्रतिक्रिया आपणाला कळवायची. पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ.